नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली चिके अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी 2025 या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न बघणार आहोत. या व्हिडिओतले प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. यामागे रिपीट झालेले प्रश्न हे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. वारंवार रिपीट झालेले प्रश्न हे आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, यापैकी कोणाला देश T20 विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही? यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही? तर पर्याय आहे वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं कमेंटमध्ये तुम्ही उत्तर टाईप करा, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण आफ्रिका. यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 2, G7 समूहाचे सन 2024चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? G7 समूहाचे सन 2024चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? पर्याय आहे फ्रान्स, इटली, चीन, ऑस्ट्रेलिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इटली. G7 समूहाचे सन 2024चे संमेलन इटली या देशात आयोजित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 3, फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? पर्याय आहे राफेल नदाल, अँडी मरे, कार्लोस अल्काराज, दिमित्री ग्रिगोरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कार्लोस अल्काराज. फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कार्लोस अल्काराज या खेळाडूने जिंकली. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही? खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही? पर्याय आहे सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय रायफल्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रीय रायफल्स. हे बल बल भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, राष्ट्रीय रायफल्स. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? पर्याय आहे हत्ती, बैल, सिंह, शेकरू. अतिशय सोपा प्रश्न आहे. वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4, शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? पर्याय क्रमांक 4, शेकरू. प्रश्न क्रमांक 6, भारत चीन युद्ध कधी झाले आहे? भारत चीन युद्ध कधी झाले? पर्याय आहे 1971, 1962, 1959, 1975. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1975. भारत चीन हे युद्ध कधी झाले? पर्याय क्रमांक 4, 1975. प्रश्न क्रमांक 7, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? पर्याय आहे 1935, 1947, 1950, 1925. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1947. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1947 या दिवशी झाली. प्रश्न क्रमांक 8, OPSचे विस्तारित रूप काय आहे? OPSचे विस्तारित रूप काय आहे? पर्याय आहे जनरल पोस्ट स्टेशन, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, गॅस अँड पेट्रोलियम स्टेशन. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जनरल पोस्ट स्टेशन. OPSचे विस्तारित रूप काय आहे? पर्याय क्रमांक 1, जनरल पोस्ट स्टेशन. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे? पर्याय आहे पारा, चांदी, जस्त, तांबे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चांदी. गटात न बसणारा शब्द कोणता? तर चांदी. प्रश्न क्रमांक 10, डॉक्टर, दवाखाना, बरोबर वकील. बरोबर काय असणार? पर्याय आहे कायदा, कार्यालय, न्यायाधीश, न्यायालय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कायदा. डॉक्टर बरोबर दवाखाना आहे, तर वकील बरोबर काय असणार? कायदा. प्रश्न क्रमांक 11, शब्द
क्रमे लावल्यास मधोमध येणारा शब्द कोणता? शब्द कोणते आहेत? तास, सेकंद, मिनिट, दिवस, महिना. तर यामध्ये येणारा शब्द कोणता आहे? तास, सेकंद, मिनिट, दिवस, महिना. पर्याय आहे तास, सेकंद, दिवस, महिना. या 4 शब्दांपैकी मधोमध येणारा शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तास. तास हा मधोमध येणारा शब्द आहे. शब्द चालू कसे होतात? तर सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना. मधोमध आलेला शब्द आहे तास. प्रश्न क्रमांक 12. जर x हा yचा मुलाचा भाऊ तर x चे y शी नाते कोणते? प्रश्न समजून घ्या. जर x हा yचा मुलाचा भाऊ तर x चे y शी नाते कोणते? x हा yचा मुलाचा भाऊ तर x चे y शी नाते कोणते? पर्याय आहे मुलगा, भाऊ, भाचा, नातू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नातू. x हा yच्या मुलाचा भाऊ तर x चे y शी नाते कोणते? पर्याय क्रमांक 4 नातू. प्रश्न क्रमांक 13. तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पर्याय आहे ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, पूर्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. प्रश्न क्रमांक 14. मराठी भाषेत अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. मराठी भाषेत अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? तर पर्याय आहे श्याम मनोहर, कौतिकराव ढाले पाटील, नरेंद्र जाधव, रंगनाथ पठारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रंगनाथ पठारे. मराठी भाषेत अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने पर्याय क्रमांक 4 रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. प्रश्न क्रमांक 15. क्ष व ज्ञ. क्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले? क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले? पर्याय आहे दादोबा, दामले, सबनीस, चिपळूणकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सबनीस. क्ष व ज्ञ या 2 वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले? पर्याय क्रमांक 3 सबनीस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली GK अकॅडमी या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा.